नाशिकच्या गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातला पहिला पूर आलेला आहे। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचलंय। गोदा काठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यानं प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा देण्यात आलाय। गोदा काठावरील व्यावसायिकांच्या टपरी काढण्यास आता सुरुवात झाली आहे। नाशिकमधली नेमकी काय परिस्थिती आहे, आत्ताच्या घडीला काय घडतंय, काय ताजे अपडेट्स आहेत, आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यापर्यंत पोहोचवतील। किरण, मध्यरात्रीपासूनच नाशिकमध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि या पावसाचा परिणाम म्हणजे नाशिकच्या धरण साठ्यावर सुद्धा झालेला आहे। जवळपास 53% इतकं नाशिकचं गंगापूर धरण भरलेलं आहे आणि त्यातून सुद्धा पाण्याचा जो विसर्ग आहे तो केला जातोय आणि प्रामुख्याने या सगळ्या दरम्यान गोदावरी नदीची पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। साधारणपणे पुराचा मापदंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलंय। तर दुसऱ्या बाजूला शहरातूनच वाहणारी जी नंदिनी नदी आहे तिथला पहाटेच्या वेळेला तिने धोक्याची पातळी ओलांडलेली होती। ज्या ठिकाणी मी सध्या उभे आहे त्याच्याच अगदी पाठीमागच्या बाजूला जर बघितलं तर ही जी संपूर्ण घरं आहे ही घरं पाण्याखाली गेलेली होती। घरांमध्ये अद्यापही पाणी साचलेलं आहे, त्याचा निचरा झालेला नाहीये। ही जी नंदिनी नदी आपण पाहतोय ही शहराच्या मधून वाहते। सिडके कॉलनी परिसरामध्ये हा संपूर्ण बाजीराव नगर आणि मिलिंद नगर जो परिसर आहे त्याला जोडणारा हा जो समोरचा दृश्यांमध्ये दिसणारा जो पूल आहे त्या पुलाच्या तिथे आता साफसफाई केली जाते। सकाळच्या वेळेला याच पुलावरनं पाणी वाहत होतं आणि त्यामुळे वाहतूक देखील बंद करण्यात आलेली होती। आता सध्याच्या घडीला त्या संपूर्ण पुलावर साचलेलं जे कचरा आहे तो साफसफाई त्याची केली जाते आणि नंतर पुन्हा एकदा वाहतुकीसाठी हा संपूर्ण पूल खुला करून दिला जाणार आहे। एकूणच नाशिकच्या पावसामुळे एकूण जर परिस्थिती बघितली तर शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे, अनेक सोसायट्यांमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये वाहतुकीवर सुद्धा मोठा परिणाम झालेला आहे। काही ट्रक या सगळ्या निमित्तानं रस्त्यामध्ये रुतलेले होते। सिटी लिंक जी बस आहे ती सुद्धा रुतलेली होती आणि पावसाचा जो परिणाम आहे तो शहरामध्ये वेगवेगळ्या घटकांमध्ये पोहोचल्याचा या सगळ्या निमित्तानं दिसून येतोय। आता पावसाचा जोर दुपारच्या सत्रामध्ये कमी झालेला असला त्यामुळे नाशिककरांना दिलासा असला तरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। पाण्याचा निचरा होण्यासाठीचा सुद्धा वेळ लागतोय आणि परिणामी या सगळ्या काळामध्ये नागरिकांनी सतर्क राहावं अशा स्वरूपाचं आवाहन प्रशासनाकडनं केलं जात आहे। धन्यवाद किरण, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।